नमस्कार. विज्ञानयात्री शिन इचिरो टोमोनागा यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. शिन इचिरो टोमोनागा हे जपान देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1965 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स या संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांना रिचर्ड फेनमन आणि जुलियन श्विंगर या भौतिकशास्त्रज्ञांसोबत सन 1965 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रिनॉर्मलायझेशन हे क्वांटम फील्ड सिद्धांत, सांख्यिकीय क्षेत्र सिद्धांत आणि स्वयंसमान भौमितिक संरचनाच्या सिद्धांतातील तंत्राचा एक संग्रह आहे. त्याचा वापर त्यांच्या स्वयंसंवादांच्या परिणामांची भरपाई करण्यासाठी, या परिणामांच्या मूल्यामध्ये बदल करून गणना केलेल्या परिणामामध्ये उद्भवणाऱ्या अनंतावर उपचार करण्यासाठी केला जातो. परंतु जरी क्वांटम फील्ड थेअरीमध्ये लूप डायग्राममध्ये कोणताही अनंतता उद्भवली नसली तरीही हे दर्शवले जाऊ शकते की मूळ लाग्रांजियन मध्ये दिसणारे वस्तुमान आणि फील्डचे पुनर्सामान्यीकरण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन सिद्धांत प्रारंभिक वस्तुमान आणि चार्जचं इलेक्ट्रॉन पॉस्च्युलेट करून सुरू होऊ शकतो. क्वांटम फील्ड सिद्धांतामध्ये फोटॉन, पॉझिट्रॉन आणि इतर सारख्या आभासी कणांचा ढग प्रारंभिक इलेक्ट्रॉनला वेढतो आणि त्याच्याशी संवाद साधतो. सभोवतालच्या कणांच्या परस्पर संवादांचा लेखाजोखा, उदाहरणार्थ वेगवेगळ्या ऊर्जावरील टक्कर, असे दर्शवते की इलेक्ट्रॉन प्रणाली असे वर्तन करते जसे की त्याचे वस्तुमान आणि शुल्क सुरुवातीला मांडले गेले होते. पुनर्सामान्यीकरण या उदाहरणात प्रायोगिकरित्या निरीक्षण केलेल्या वस्तुमान आणि चार्जसह इलेक्ट्रॉनचे प्रारंभिक पॉस्च्युलेट केलेले वस्तुमान आणि चार्ज गणितीयदृष्ट्या बदलते. गणित आणि प्रयोगाने हे सिद्ध केले आहे की पॉझिट्रॉन आणि प्रोटॉनसारखे अधिक मोठे कण इलेक्ट्रॉन सारखेच निरीक्षण केलेले चार्ज प्रदर्शित करतात. अगदी मजबूत परस्पर संवाद आणि आभासी कणांच्या अधिक तीव्र ढगांच्या उपस्थिती. रिनॉर्मलायझेशन सिद्धांतातील पॅरामीटर्समधील संबंध निर्दिष्ट करते, जेव्हा मोठ्या अंतराच्या स्केलचे वर्णन करणारे पॅरामीटर्स लहान अंतर स्केलचे वर्णन करणाऱ्या पॅरामीटरपेक्षा भिन्न असतात. भौतिकदृष्ट्या एखाद्या समस्येमध्ये गुंतलेल्या समतोलाच्या अनंततेच्या योगदानाचा ढीग नंतर पुढील अनंतात होऊ शकतो. स्पेस टाइम्सचे सातत्य म्हणून वर्णन करताना विशिष्ट सांख्यिकीय आणि क्वांटम यांत्रिक रचना चांगल्या प्रकारे परिभाषित केल्या जात नाहीत. त्यांची व्याख्या करण्यासाठी किंवा त्यांना अस्पष्ट बनवण्यासाठी एक सातत्य मर्यादा, विविध स्केलर जाळीचे बांधकाम, मचान काळजीपूर्वक कडून टाकणे आवश्यक आहे. पुनर्सामान्यीकरण प्रक्रिया विशिष्ट भौतिक परिमाण जसे की इलेक्ट्रॉनचे वस्तुमान आणि चार्ज निरीक्षण केलेल्या प्रायोगिक मूल्यांच्या समान असणे आवश्यक आहे यावर आधारित आहेत. म्हणजे भौतिक प्रमाणांचे प्रायोगिक मूल्य व्यावहारिक अनुप्रयोग देते, परंतु त्यांच्या अनुभवजन्य स्वरूपामुळे निरीक्षण केलेले मोजमाप क्वांटम फील्ड सिद्धांतांच्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते, ज्यांना सैद्धांतिक आधारापासून सखोल व्युत्पत्तीची आवश्यकता असते. विक्षिप्त सिद्धांतामध्ये अनंत अविभाज्याचा अर्थ लावण्यासाठी क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स QED मध्ये पुनर्नवीकरण प्रथम विकसित केले गेले. सुरुवातीला संशयास्पद तात्पुरती प्रक्रिया म्हणून पाहिली गेली, जरी त्याच्या काही प्रवर्तकाद्वारे पुनर्सामान्यीकरण कालांतराने भौतिकशास्त्र आणि गणिताच्या अनेक क्षेत्रामध्ये स्केल फिजिक्सची एक महत्त्वपूर्ण आणि स्वयंसुसंगत वास्तविक यंत्रणा म्हणून स्वीकारली गेली. त्याच्या नंतरच्या साशंकतेला न जुमानता पॉल डिरॅक यांनी पुनर्निर्मित पुढाकार घेतला. हा दृष्टिकोन बदलला आहे. निकोले बोगोलिबोव आणि केनेथ विल्सन यांचे यशस्वी पुनर्नवीकरण गटाच्या अंतर्दृष्टीच्या आधारे जवळच्या स्केलमध्ये भौमितिक प्रमाणांच्या फरकावर लक्ष केंद्रित केले गेले, तर दूरचे स्केल प्रभावी वर्णनाद्वारे एकमेकाशी संबंधित आहेत.
सर्व स्केल मोठ्या प्रमाणात पद्धतशीर पद्धतीने जोडले गेले आहेत आणि प्रत्येकासाठी योग्य असलेल्या योग्य विशिष्ट संगणकीय तंत्रासह प्रत्येकाशी संबंधित वास्तविक भौतिकशास्त्र काढले जाते. विल्सन यांनी स्पष्ट केले की प्रणालीचे कोणते चल निर्णायक आहेत आणि कोणते अनावश्यक आहेत. पुनर्सामान्यीकरण हे नियमितीकरणापेक्षा वेगळे आहे. नवीन स्केलवर नवीन अज्ञात भौतिकशास्त्राचे अस्तित्व गृहीत धरून अनंत नियंत्रित करण्याचे दुसरे तंत्र आहे. शिनचियारो टोमोनागा यांचा जन्म दिनांक 31 मार्च 1906 रोजी जपान देशातील टोकियो या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी सन 1926 मध्ये क्योटो इम्पेरियल विद्यापीठ येथे पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतले. हिदेकी युकावा नोबेल पारितोषिक विजेते हे शिनिचिरो टोमोनागा यांचे वर्गमित्र. पदवी शिक्षणाच्या अध्ययन कालावधीत शिनिचिरो टोमोनागा हे 3 वर्ष विद्यापीठात सहाय्यक म्हणून नोकरी केली. सन 1931 मध्ये ग्रॅज्युएट स्कूल नंतर शिनचियारो टोमोनागा हे रायकेन विद्यापीठाच्या निशिना या गटात सामील झाले. सन 1936 मध्ये लायप्झिग विद्यापीठ येथे काम करत असताना त्यांनी वर्नर हायझेनबर्ग संशोधन गटाशी सहकार्य केले. 2 वर्षानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे ते जपानला परतले आणि आण्विक सामग्री या विषयाअंतर्गत टोकियो विद्यापीठातून संशोधन पदवी म्हणजे PhD संपादन केली. त्यानंतर शिनचियारो टोमोनागा यांची टोकियो विद्यापीठात टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन सुकोबा विद्यापीठाच्या अग्रदूत प्राध्यापक पदावर नियुक्ती केली गेली. दुसऱ्या महायुद्ध कालावधीत त्यांनी मॅग्नेट्रॉन मेसन सिद्धांत आणि त्यांच्या सुपर मनी टाईम सिद्धांताचा अभ्यास केले. शिनचियारो टोमोनागा यांनी त्यांचा सुपर मनी टाईम सिद्धांत आणि वुल्फगँग पॉली आणि यांच्या नॉन रिलेटिव्हिस्टिक पद्धतीवर आधारित सापेक्षतावाद पद्धत लागू केली, ज्यामुळे गणनांना वेग आला आणि स्पष्ट केले. शिनचियारो टोमोनागा आणि जुलियन श्विंगर यांनी स्वतंत्रपणे पुनर्निर्मितीची पद्धत शोधून काढली आणि त्याच वेळी लॅम्प शिफ्ट सारख्या भौमितिक प्रमाणांची गणना केली. सन 1949 मध्ये ओपनहायमर यांनी प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडीमध्ये काम करण्यासाठी शिनचियारो टोमोनागा यांना निमंत्रित मिळाले. त्यांनी क्वांटम मेकॅनिकल प्रणालीच्या सामूहिक दोलनावर अनेक बॉडी समस्यांचा अभ्यास केला. पुढील वर्षी शिनचियारो टोमोनागा हे जपानला परत आले आणि टोमोनागा लुटिंगर द्रव पदार्थ याचा प्रस्ताव ठेवला. सन 1955 मध्ये त्यांनी टोकियो विद्यापीठाच्या अणु अभ्यास संस्था यांच्या स्थापनेचे नेतृत्व केले. क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स या संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांना रिचर्ड फेनमन आणि जुलियन श्विंगर या भौतिकशास्त्रज्ञासोबत सन 1965 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शिनचियारो टोमोनागा हे जपान देशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1965 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना पुंज विद्युतिकी म्हणजे क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी रिचर्ड फेनमन आणि जुलियन श्विंगर यांच्यासोबत सन 1965 सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी इलेक्ट्रॉनच्या गतिविषयक पुंज सिद्धांतात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा जन्मदिनांक 31 मार्च 1906 रोजी जपान देशातील टोकियो शहरात झाला. त्यांनी क्योटो विद्यापीठातून सन 1929 मध्ये आण्विक भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान स्वतंत्रपणे पुंज विद्युत गतिकी म्हणजे क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील रिनॉर्मलायझेशन तंत्र विकसित केले, ज्यामुळे पुंज सिद्धांतातील अनंताच्या समस्या सुटल्या. शिनचियारो टोमोनागा यांनी जपानमध्ये सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. दिनांक 8 जुलै 1979 रोजी टोकियो येथे शिनचियारो टोमोनागा यांचे निधन झाले. विज्ञानयात्री शिनइचिरो टोमोनागा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे.
समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक योगदानासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवननिष्ठा. धन्यवाद.